नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SM गाईड पॉइंट्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ठाणे शहर पोलीस भरती पेपर 2023 अंकगणित बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका विश्लेषण आज आपण ह्या लेक्चर मध्ये घेणार आहोत. चला तर आपण पहिला क्वेश्चन बघू. 12 डझन आंब्यांची किंमत 288 आहे, तर 48 आंब्यांची किंमत किती? तर बघा, 12 डझन आंब्यांची किंमत दिली आपल्याला 288 आणि 48 आंब्यांची किंमत. आता 48 म्हणजे किती डझन? मग 4 डझन आंबे. 4 डझन आंब्यांची किंमत किती? तर आता आपल्याला तिरपा गुणाकार करू. 4 गुणिला 288 छेद 12 डझन आंब्यांची किंमत 288 दिली होती आपल्याला. आपण तिरपा गुणाकार करत आहे. आता 12 डझन आंब्यांची किंमत किती? तर मग छेद घेऊ आपण 12. 4 एक 4, 4 त्रिक 12, 3 एक 3, 3 नव 27. यामधला 28 मधून 27 गेले, 1 उरला, 3 सक 18. म्हणजे आन्सर आला आपलं 96. अतिशय सोपा प्रश्न पोलीस भरती 2023 मध्ये विचारलेला आहे. एकही सूत्र यूज न करता आपण ट्रिकी पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 2 बघा. प्रश्न क्रमांक 2 मध्ये म्हटलेलं आहे 35 गुणिले 32 गुणिले 37 गुणिले 47 गुणिले 56 गुणिले 64. जर वरील गुणाकार केला तर एकक स्थानचा अंक कोणता येणार? आता एकक स्थान बघा, 4, 6, 7, 7, 2 आणि 5 यांचा आपण गुणाकार करू. 5 गुणिला 2 गुणिला 7 गुणिला 7 गुणिला 6 गुणिला 4. आता आपण यांचा गुणाकार केल्यानंतर आपला उत्तर येते 11,760. विचारलेला आहे आपल्याला एकक स्थानचा अंक कोणता येणार. आता एकक स्थानचा अंक कोणता आलाय आपला? 0. तर सॉरी, आपला आन्सर येणार ऑप्शन नंबर 2. 0 हे आपलं आन्सर. अतिशय सोपी गणित आहे. प्रश्न क्रमांक 3. 7 ने भाग जाणाऱ्या 100 ते 200 पर्यंतच्या संख्यांची सरासरी किती? आता 7 ने भाग जाणाऱ्या 100 ते 200 पर्यंतच्या संख्यांची सरासरी आपल्याला विचारलेला आहे. आता बघा, 100 पेक्षा मोठी कोणती संख्या येणार? 100 पासून मोठी मग 105 आणि 200 अगोदर कोणती संख्या येणार? मग 196 छेद 2. आता बघा, 105 आणि 196 किती होतात? मग 301 छेद 2. आता याला जर आपण भागलं तर आपला आन्सर येते 150.5. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं आन्सर. अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे प्रश्न पोलीस भरती पेपरला विचारतात. एका विद्यार्थ्याने एका संख्येला 3 ने गुणण्याऐवजी 3 ने भागले तर त्याचे उत्तर 3 येते. तर ती मूळ संख्या कोणती? बघा, एका संख्येला 3 ने गुणण्याऐवजी 3 ने भागले म्हणते. एक संख्या कोणती? मग आपण x घेऊ. ठीक आहे. 3 ने गुणण्याऐवजी 3 ने भागले म्हणते. ठीक आहे. आणि त्याची उत्तर आले म्हणते 3. ठीक आहे. एवढं सगळ्यांना क्लिअर? बघा,
x हा जसाचा तसा घेऊ आपण, बरोबर 3. आता बघा, हे छेद मध्ये आपल्याला किती दिलेले आहे? 3. भागाकारामध्ये चिन्हांची उजवी म्हणजे इंटू उजवीकडे हे 3 जर उजवीकडे गेले तर काय होणार आहे? मग इथे गुणाकारामध्ये जाणार आहे. म्हणजे भागाकारामध्ये असेल तर उजवीकडे गेल्यानंतर ते गुणाकारामध्ये जाणार. तर x बरोबर 3 त्रिक 9 म्हणजे x ची किंमत किती आली आपली? 9 आली. ऑप्शन क्रमांक 2 9 हे आपलं उत्तर. आता बघा, एकदम सोपा प्रश्न आहे. 10 रुपयाचे बंडल मध्ये 91,236 या नंबर पासून सलग 91,316 या नंबर पर्यंतच्या नोटा आहेत म्हणते 10 रुपयाच्या बंडल मध्ये. तर त्या बंडल मध्ये एकूण रक्कम किती असेल म्हणते. आता बघा, सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे आपल्याजवळ? 91,316. तर आपण घेऊ पहिले सगळ्यात मोठा नंबर 91,316. त्यानंतर आपल्याजवळ आहे दुसरा नंबर 91,236. आपण घेऊ 91,236 मायनस, बघा 7 6 गेले 0. आता 1 मधून 3 जाते का? नाही. आपण उसनं 1 घेऊ. 11 मधून 3 गेले 8. मग इथे राहिले होते 2. 2 मधून 2 गेले तर 0 आणि 91 मधून 91 गेला तर राहते 0. आपलं आन्सर आलेलं आहे 80. आता 80 मध्ये आपण 1 ऍड केला तर येतात 81. आता 81 आपलं उत्तर आलं. तर बघा, आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी 10 रुपयाचे बंडल म्हणजे पर नोट आपली किती होती? मग 10 रुपयाची होती. बघा, 81 गुणिला 10 आपला आन्सर किती येणार? मग 810 रुपये. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. दिसायला थोडं हार्ड वाटते प्रॉब्लेम आपल्याला, पण आन्सर एकदम ट्रिकी पद्धतीने काढलेला आहे आपण. प्रश्न क्रमांक 6. 3 पुस्तकांची सरासरी किंमत 30 रुपये. तर बघा, 3 पुस्तकांची सरासरी किंमत 30 रुपये. त्यापैकी 2 पुस्तकांची सरासरी किंमत 20 रुपये. बघा, 2 पुस्तकांची सरासरी किंमत 20 रुपये. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? आता 30 त्रिक 90 मायनस आहे म्हणून मायनस आणि 20 दोन्ही 40. आता 90 मधून 40 गेले किती राहिले? 50 रुपये. म्हणजे तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती येणार आपली? 50 रुपये. तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते. तर चला बघा, प्रश्न क्रमांक 7. भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. तर बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष असेल? बघा, बहीण भाऊ भाऊ आणि बहीण यांची गुणोत्तर दिली आपल्याला 4:5. ठीक आहे. तर आपल्याला काय म्हटलेलं त्यांनी? भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. आपल्याला कोणाचे वय काढायचे आहे? भावाचे वय काढायचे आहे.
आता बघा, आपल्याला बहिणीचे वय 30 वर्ष दिलेले आहे. तर बहिणीच्या खाली आपण 30 वर्ष लिहून घेतले. त्यानंतर भावाचे वय किती? तर इथे काय येणार मग? प्रश्न चिन्ह. ठीक आहे. आता बघा, आता आपण याला करणार आहे तिरपा गुणाकार. 4 गुणेला 30 आणि 5 गुणेला काय आहे मग? प्रश्नचिन्ह. तर बघा, 5 एक 5 आणि 5 सख 30 आणि 6 चूक 24. तर किती येणार मग? किती असेल भावाचं वय? किती असेल मग? 24 वर्ष. प्रश्न ऑप्शन क्रमांक 1. आता आपल्याला प्रश्न क्रमांक 8 मध्ये दिलेला आहे, जर 3 कागद टाईप करण्यास 40 मिनिटे लागतात तर 15 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल? तर 3 कागद टाईप करण्यास 40 मिनिटे लागतात. 3 कागद टाईप करण्यात 40 मिनिट लागतात तर 15 कागद काढण्यास किती वेळ लागेल? ठीक आहे. तर आता आपण करू तिरपा गुणाकार. 15 गुणेला 40 आणि छेद 3 गुणेला प्रश्न चिन्ह. बघा, 3 एक 3 आणि 3 पाची 15. आता बघा, 4 चूक 20 आणि हा 0 ऍज इट इज. मग किती आला? 200 मिनिट्स. पण आपला आन्सर आहे का? नाही. म्हणजे बघा, मग 180 मिनिट म्हणजे किती? 3 तास आणि 20 उरले मग त्यामधले, म्हणजे 20 मिनिटे. ऑप्शन क्रमांक किती येणार मग आपलं? 3. हे आपलं उत्तर. आता बघा, प्रश्न क्रमांक 9. खालील गणिती विधाने सांकेतिक पद्धतीने दिलेली आहेत, तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य उत्तर काय येईल? आता त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 1 + 2. त्यांनी बरोबर किती दिलं आपल्याला? 3 दिलं. त्यानंतर 2 + 3 किती दिलं मग त्यांनी आपल्याला? 7 दिलेलं आहे. बघा, हे बे याच्यामध्ये आपण 1 ऍड केला तर आपला आन्सर आला 3. 3 दोन्ही 6. 6 मध्ये आपण 1 ऍड केला, आपला आन्सर आलेला आहे 7. 4 त्रिक 12. 12 मध्ये आपण 1 ऍड केला तर आपला आन्सर आलेला आहे 13. आता 5 सकम 30. 30 मध्ये आपण 1 ऍड केला तर आपला आन्सर येणार आहे 31. तर 31 आन्सर आपलं ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10. आता बघा, यामध्ये अटीसाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे. आता बघा, अटीसाठी 56. पण इथे तर आपल्याला
5च दिलेले आहे. म्हणजे बघा अटीसाठी 56. आता याला काय करायचं आपल्याला रेसिप्रोकल म्हणजे 6 पहिले घ्यायचे नंतर 5 घ्यायचे म्हणजे आलेला आपला आन्सर 65. त्यानंतर 9 गुणेला 9 9 9 81 म्हणजे हा 1 आपल्याला पहिले घ्यायचा आहे मग 8 घ्यायचा. किती आलं मग 18 आहे 18. त्यानंतर 4 गुणेला 4 4 चूक 16 पण आपल्याला इथे तर एक्सच दिलं मग कसं 6 पहिले घ्यायचा मग 1 झाले 61. मग आपल्याला विचारलेलं आहे 6 गुणेला 6 किती येणार मग 6 6 36. मग आपल्याला 36 राईट करायचे आहे का नाही तर आपल्याला काय करायचे आहे 6 पहिले घ्यायचे नंतर 3 घ्यायचे म्हणजे याला म्हणतात रेसिप्रोकल मेथड. आन्सर काय येणार मग आपलं ऑप्शन क्रमांक 1 63 म्हणजे 63. लास्ट वाला प्रश्न बघू आता आपण. राजू हा सुरेशपेक्षा मोठा आहे. राजू हा सुरेशपेक्षा मोठा आहे म्हणजे मग सुरेश कसा येईल लहान राजूपेक्षा. आपल्याला काय म्हटलेलं आहे राजू हा सुरेशपेक्षा मोठा आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे विनय हा अविनाशपेक्षा मोठा आहे. विनय हा अविनाशपेक्षा मोठा आहे. मग सुरेशपेक्षा लहान अविनाशपेक्षा मग काय म्हटलं त्यांनी आपल्याला सुरेशपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण सर्वात मोठा तर आपल्याला राजूच दिला मग काय येणार आपला ऑप्शन क्रमांक 1 राजू. तुम्हाला सर्व क्वेश्चन समजले असेल एकदम आपण सूत्र न यूज करता ट्रिकच्या स्वरूपात तुम्हाला सर्व काही एक्झाम्पल मी इथे समजून सांगितलेले आहे. पोलीस भरतीला हे सर्व क्वेश्चन विचारलेले आहेत. अशा प्रकारे आपण यामधले राहिलेले क्वेश्चन भाग 2 मध्ये घेणार आहोत. थँक्यू.